मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यामध्ये घुसून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। अंगावर रॉकेल ओतून संजय वराडे या व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। जळगाव शहरामधील आकाशवाणी चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना अचानक आपल्या समोर येऊन रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला। शासनाकडे बाकी असलेले पैसे मिळत नसल्याने ठेकेदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलिसांनी वेळेस मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला आहे। प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। या घटनेची त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात। सचिन, नेमकं काय झालं? ताफ्यामध्ये काय प्रकार घडला? निश्चितच आपण जर बघितलं तर जळगाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि जळगाव जिल्ह्याकडून ते विविध विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। जळगाव विमानतळाकडून धरणगावकडे जात असताना जळगाव शहरातील आकाशवाणी चौकामध्ये संजय वराडे नामक व्यक्तीने त्यांचा ताफा अडवून त्यांच्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र पोलिसांनी ऐनवेळी मध्यस्थी केल्यामुळे अनर्थ टळला आहे। या व्यक्तीचं अनेकदा त्याने पोलीस अधीक्षकांकडे आयजींकडे तक्रारी केलेल्या आहेत। जळगाव शहरात ज्या पद्धतीने अवैध धंदे सुरू आहेत आणि ज्या पद्धतीने काही अवैध धंदा चालवणाऱ्या लोकांपासून त्याला त्रास आहे, अनेकदा तक्रारी करून देखील दखल घेतली गेली नाही। गृह मंत्रालयाकडे देखील तक्रार करून दखल घेतली गेली नाही। त्यामुळे शेवटचा पर्याय हा माझ्याकडे आत्मदहनाचा उरला आहे असं सांगून त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यापुढे देखील जर समजा त्याची मागणी मान्य झाली नाही किंवा जळगाव जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे बंद झाले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिलेला आहे। सद्यस्थितीमध्ये पोलिसांनी त्या संजय वराडे नामक व्यक्तीला ताब्यात घेतलेले आहे आणि त्याला जिल्हा पेठ पोलीस स्थानकात जमा केल्याची माहिती समोर आलेली आहे। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी। तर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि ताफ्यामध्ये या व्यक्तीकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलेला आहे।